हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत धूप. तर आपण रोजच देवापाशी धूप किंवा अगरबत्ती लावत असतो. तर आपण आज पाहणार आहोत की धूप घरच्या घरी कसा बनवता येतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण हा धूप बनवणार आहोत फुलांपासून, फुलांच्या पाकळ्यांपासून. तर जी काही फुलं उरलेली असतात ती फुलं आपल्याला त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत. आता मी इथे पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि सुकवून घेतलेल्या आहेत. जवळपास 1.5 ते 2 दिवसात पाकळ्या आरामात सुकतात. कडकडीत उन्हात सुकवल्या तर 1 दिवसातही सुकतात. तर आता या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच की मिक्सरला ग्राइंड करायच्या आहेत. तर मिक्सर जारमध्ये आपण या सगळ्या पाकळ्या ट्रान्सफर करायच्या आणि बारीक करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या फुलांसोबत यामध्ये गुलाबाच्या फुलाचाही वापर करू शकता. तर आता मी या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून त्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत. आणि आता आपण या तमालात घालून घेऊयात. आता यामध्ये आपण पुढचे पदार्थ घालूयात, जसं की तमालपत्र. तर तमालपत्र का घातलं आहे, तर तमालपत्र जाळल्याने जो काही धूर असतो निघणारा, त्याच्यामध्ये असतात औषधी गुणधर्म आणि त्या गुणधर्मांमुळे वातावरण शुद्ध राहते, नकारात्मकता घराबाहेर जाते आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते. नेक्स्ट आपण घालणार आहोत लवंग. तर लवंग याच्यामध्ये एक आनंददायी आणि विशिष्ट असा सुगंध असतो आणि वातावरणात एक पवित्र आणि प्रसन्न अनुभव लवंग देतो. त्याचबरोबर अनेक धार्मिक विधिपूजांमध्ये देखील लवंग हा महत्त्वाचा घटक असतो. त्यानंतर घालायची आहे दालचिनी. तर दालचिनीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. जे काही हवेतील हानिकारक बॅक्टेरियाज असतात किंवा बुरशी असतात ते दालचिनीमुळे नष्ट करण्यास मदत होते. पुढे आपण घालणार आहोत जी की रेडीमेड धूप स्टिक असते बाहेरून आणलेली. तिचे असे तुकडे करून घालायचे. अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही जरी घातले तरी चालेल, कारण फुलांना त्यांचा गोड एक सुगंध असतोच. पण एक्स्ट्रा जर आपल्याला सुगंधित धूप हवा असेल तर नक्कीच घालू शकता. पुढे आपण घालणार आहोत कापूर. तर कापरामुळे मन शांत राहते आणि प्रसन्न करण्यासाठी आपण कापूर जाळतो. त्याचबरोबर कापरामुळे हवा शुद्ध होते. आणि नेक्स्ट आहे मध, जो की आपला बाइंडिंग फॅक्टर आहे, जो या सगळ्या गोष्टींना चिकटून ठेवणार आहे. आणि मधामध्ये असतात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, ज्याच्यामुळे हवेतील जंतूंचा नाश होतो. आता हे सगळं आपल्याला पुन्हा मिक्सरला बारीक करायचं आहे. आता हे सगळं मी मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा, असा कलर येतो. हे सगळे जे आपले पदार्थ आहेत ते बारीक केल्यानंतर आता ह्यामध्ये घालणार आहोत तूप. तर तुपामध्ये एक छान असा सुवास असतो, प्रसन्न करणारा. तर म्हणून आपण तूप घालतो आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे शेप्स द्यायचे आहेत. तुम्ही स्टिक बनवू शकता, धूप स्टिक, किंवा हवन कप्स असतात ते बनवू शकतात. तुमच्या विचारानुसार तुम्ही शेप चेंज करू शकता. आता हे धूप आपल्याला जवळपास 2 दिवस सुकवायचे आहेत. छान असे मस्त सुकून जातात. आणि हे पहा, आपले धूप रेडी आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.